अकोला कृषी विद्यापीठाच्या विदर्भस्तरीय आढावा बैठकीत कुलगुरू डॉक्टर शरद गड्ढाक यांनी मॉडेल व्हिजन योजनेचे महत्त्व अधोरेखित करत या योजनेत लोकसहभाग वाढवण्याचा विश्वास व्यक्त केला। विविध केंद्रांनी प्रगती सादर करत पुढील वाटचालीचे आराखडे मांडले। जागतिक हवामान बदल आणि खुल्या बाजारपेठेच्या काळात ग्रामीण शेतीला शाश्वततेकडे नेण्याचं मोठं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय मॉडेल व्हिजन योजना, शेतकरी शास्त्रज्ञ मंच व निविष्ठा विक्री केंद्रांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। कुलगुरू डॉक्टर शरद गड्ढाक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लोकसहभागातून या योजनेला अधिक लोकाभिमुख व यशस्वी करता येणार आहे। गावखेड्यांमध्येच प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास रोजगार निर्मिती वाढेल आणि शहरांकडील स्थलांतर थांबेल। या बैठकीत मॉडेल व्हिजन प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या गावी झालेल्या प्रगतीचे सादरीकरण केले। या गावांमध्ये चेलका, मुरादपूर, मोहम्मदपूर, शिरपूर, साईलमेंढा यांचा समावेश होता। तसेच शेतकरी शास्त्रज्ञ संवाद मंच आणि विद्यापीठ निविष्ठा विक्री केंद्राची कामगिरी सादर करण्यात आली। या माध्यमातून विद्यापीठ निर्मित बियाण, अवजारे आणि कृषी तंत्रज्ञान प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले। बैठकीचे आयोजन विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनंजय उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले। विद्यापीठातील विविध कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र आणि विद्यालयाच्या प्रमुखांसह शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।